आमच्या महाराष्ट्र मोटर वाहन आरटीओ विभाग कर्मचारी संघटनेने दिनांक 16/6 पासून 16/6/2026 पासून पूर्ण राज्यभर बेमुदत संपाची हाक दिलेली आहे। त्या संपामागची कारणे मुख्य अशी आहेत आमच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची का आम्हाला सेवा प्रवेश नियम जे आहेत आमचे ज्यासाठी प्रमोशन वगैरे असतात ते तात्काळ मंजूर करावेत। तसेच 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा। तसेच कार्यालय नवीन 2021च्या आकृतीबंध मध्ये मंजूर झालेले कार्यालय अधीक्षक व प्रशासकीय अधिकारी या पदावर ज्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत त्या पदोन्नत्या तात्काळ देण्यात याव्यात, जेणेकरून आमचे लिपिक वर्गीय कर्मचारी 2-3 वर्षात जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना त्या पदावर पदोन्नत होऊन त्या पदावर पदस्थापना घेऊन त्यांना एका सन्मानाने एक सेवानिवृत्तीचा त्यांना तो लाभ मिळेल आणि समाजात ते एका प्रशासकीय अधिकारी असो किंवा कार्यालय अधीक्षक असो अशा वरिष्ठ श्रेणीच्या पदावरनं सेवानिवृत्त होताना त्यांनाही स्वतःला एक तो आनंद मिळेल। त्याच्यामुळे जे 4 वर्षापासून आकृतीबंध नमूद केलेले जे सेवा प्रवेश नियम असो किंवा मग या प्रमोशनच्या गोष्टी असो या तात्काळ या मागण्या मान्य कराव्यात। याबाबत आम्ही एक निवेदन माननीय मंत्री महोदय परिवहन व माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिलेले आहे। त्यानुसार आजपासून आम्ही त्या मागण्यांवर काही विचार होत नाहीये। सरकार उदासीनता घेते, फक्त बैठका घेण्यात येत आहेत, आम्हाला त्याबाबत काही लेखी आश्वासन देण्यात येत नाहीये। त्यामुळे आजपासून आम्ही जळगाव विभागातील जळगाव, चाळीसगाव व भडगाव कार्यालयातील असे एकूण 40 कर्मचारी सगळे बेमुदत संपावर गेलोय। माझं नाव अनिल ठाकरे, मी तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय अधीक्षक पदावर कार्यान्वित असून मोटर वाहन संघटने जळगाव विभागाचा उपाध्यक्ष।